नमस्कार. आखाड पार्टी स्पेशल आपल्या चॅनलवरती सेरीज चालू आहे आणि आज मी 5वा एपिसोड टाकते, 5वा भाग टाकते. मस्त ज्युसी असं चमचमीत अगदी हॉटेल स्टाईल बनणारं चिकन तंदुरी. हे चिकन तंदुरी तुम्ही पार्टीच्या स्टार्टर म्हणून देऊ शकता. अगदी घरच्या साहित्यांमध्ये घरगुती पद्धतीनं बनवलेलं आहे. इतकी सोपी कृती आहे. आता तुम्ही बाहेरचं हॉटेलचं आणणारं तंदूर सोडूनच द्याल. चला तर मग वेळ न घालवता हे चिकन तंदूर घरच्या घरी आपण आज कढईमध्ये कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर चिकन तंदुरी बनवण्यासाठी इथे मी चिकनचे लेग पीस घेऊन आलेले आहे. याला मी ऑलरेडी चिकनच्या दुकानातूनच कट मारून आणलेलं होतं. आता हे लेग पीस मी दोन्ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ह्या लेग पीससोबत मी जो थाईचा पीस असतो तोही आणलेला आहे, त्यामुळे हा लेग पीस मोठा दिसतोय. तुमच्याकडे जर छोटे छोटे लेग पीस मिळत असतील तर तुम्ही ते आणले तरी चालेल. आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आपण याला आता मॅरिनेट करून घेणार आहोत. तर एका बाउलमध्ये मॅरिनेशनसाठी मी साधारण 2 ते 3 चमचे तेल घेतलेले आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता किंवा बटरचाही वापर करू शकता. तर आता या तेलामध्ये साधारण 1 मोठा चमचा मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेली आहे. लाल मिरची पावडर आपण आधी तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. ही तुम्ही विस्करच्या साह्याने मिक्स करून घेऊ शकता. मी चमच्याच्या साह्याने मिक्स करते. आता यामध्ये मी चिमूटभर लाल कलर टाकलेला आहे. फूड कलरचा वापर केलेला आहे. यामुळे आपली चिकन तंदुरी जी आहे ती मस्त हॉटेलसारखी दिसणार आहे. हा फूड कलर ऑप्शनल आहे. तुम्हाला जर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप केला तरीही चालेल. तो व्यवस्थित तेलासोबत मिक्स केल्यानंतर इथे मी अर्धी वाटी घट्ट दही घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर दह्यात थोडं पाणी झालेलं असेल तर दही आधी छान सुती कपड्यामध्ये बांधून ठेवून घट्ट दह्याचाच वापर करायचा. आता यामध्ये मी 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा धनेपूड घातलेले आहे. सोबतच अर्धा चमचा इथे मी हळदीचा वापर केलेला आहे आणि 1 चमचा मी इथे चिकन मसाला वापरलेला आहे. चिकन मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही कुठलाही गरम मसाला घेतला तरीही चालेल आणि सोबत 1 चमचा मी इथे आले लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 1 चमचा यामध्ये आपण फ्रेश लिंबाचा रस घातलेला आहे आणि साधारण 1 वाटी म्हणजे 2 ते 3 चमचे भाजलेलं बेसन पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळे गोष्टी आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे मिक्स करायला लागल्यावरती तुमच्या लक्षात येईल की हे जी पेस्ट आहे ती छान दाटसर झालेली आहे. तर आपल्याला अशी दाटसर अशी पेस्ट हवी आहे. त्यामुळे आपण दही जे आहे ते अजिबात पाण्याचं न वापरता दाटसर वापरलेलं आहे. तुम्ही जर पाण्याचं दही वापरलं तर ही जी पेस्ट आहे ती पातळसर होते. तर आता मॅरिनेशन तयार झालं आहे. यामध्ये आपण जे हे चिकनचे पीस आहेत ते छान कोट करून घेणार आहोत. तर पेस्ट व्यवस्थित सगळ्या आपण तंदूरच्या पीसला लावून घेणार आहोत. याचे जे कट्स मारून घेतलेले आहेत त्यामध्येही आपली ही जे तयार केलेलं मॅरिनेशन आहे, जी पेस्ट आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची. आता सेम पद्धतीने मी दुसऱ्याही पीसला हे पेस्ट लावून घेतलेले आहे. आता हे तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता किंवा जर तुम्हाला चिकनचे पीस असेच ठेवायचे असतील आणि जेव्हा पाहिजेत तेव्हा गरम करायचे असतील तर हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर दही आणि मिठामुळे याला पाणी सुटू शकतं. तर आता आपण तंदूर बनवायला घेतोय. त्यासाठी एक मी मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे. आता कढई शक्यतो तुम्ही जी कोणती जास्त वापरत नसाल त्याचा यूज केला तरी चालेल किंवा केक शिजवताना, केक बेक करताना तुम्ही कोणत्या मोठ्या पातेल्याचा वापर करत असाल तर त्या पातेल्यांचा वापर केला तरीही चालेल. तर आता इथे मी कढई घेतलेली आहे आणि यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे. स्टँडवरती आपण हे जे चिकनचे लेग पीस आहेत ते ठेवून घेणार आहोत. जर तुमच्या स्टँडवरती एकच लेग पीस बसत असेल तर एका वेळी एकच छान भाजून घ्या. तर इथे मी दोन्ही लेग पीस बसवून ठेवलेले आहेत आणि आता यावरती हा जो मसाला शिल्लक राहिलेला आहे, पेस्ट राहिलेली आहे ती आपण वरून छान लावून घेणार आहोत. आता ही सगळी प्रोसेस जी आहे ती आपण कढईमध्ये करून घेणार आहे, पण कढईमध्ये करताना थोडासा वेळ जास्त लागू शकतो. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे लेग पीस कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता. कुकरमध्ये चिकन तंदुरी कशी बनवायची याचा मी व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवरती टाकलेला आहे. मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर आता कुकरमध्ये तर एकदा बनवून दाखवलेले आहे, मी कढईमध्ये कशी बनवायची ते दाखवते. तर सगळी पेस्ट आपण व्यवस्थित या चिकन लेग पीसला लावून घेतलेली आहे. आता हे लेग पीस जे आहेत ते आपल्याला छान लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत, शिजवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, गॅसची फ्लेम लो ठेवायची, यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 20 ते 25 मिनटं आपण हे लेग पीस छान शिजवून घेणार आहोत. तुम्ही मध्ये आधे 10 ते 12 मिनिटांनी झाकण काढून हे लेग पीस उलटे करूनही ठेवू शकता. मी फक्त दाखवते. पुन्हा एकदा झाकण ठेवून मी साधारण 25 मिनटं हे लेग पीस छान भाजून घेतलेले आहेत. आता मी यामध्ये चाकू घुसवून बघितला तर आपलं चिकन जे आहे ते मस्त शिजलं गेलेलं आहे. वाफेवरती हे चिकन खूप सुंदर शिजतं.
पण आता याला छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी असं गॅसवरती एक जाळी ठेवली आहे आणि यावरती हे चिकन छान असं भाजून घेणार आहे. अगदी दोन्ही बाजूंनी उलटी पलटी करून हे चिकन छान असं क्रिस्पीसर भाजून घ्यायचं. यावरती हे जे स्मोकचे डाग आले की हे चिकन अगदी हॉटेलमध्ये मिळतं तसं छान तंदुरी फ्लेवरचं लागतं. तर मस्त व्यवस्थित आपण हे जाळीवरती लो फ्लेमवरती छान असं भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती छान हे भाजलं गेलेलं आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा पीसही छान भाजून घेणार आहे. तर याचं लिक्विड जे मसाले आहेत ते गॅसवरती सांडत असतात, त्यामुळे कधी कधी आग धरू शकते. तर गॅसची फ्लेम लोच ठेवून आपण चिमट्याच्या साहाय्याने हे उलटा पलट करून छान क्रिस्पीसर असे दोन्ही साईडने भाजून घेणार आहोत. वरून मस्त असं बटर लावायचं, छान कोथिंबीर भुरभरायची, कांदा आणि लिंबू टाकून असे हे चिकनचे तंदूर लागतात. हॉटेलसारखे अगदी घरच्या घरी बनवू शकता. अगदी सोपी कृती होती. मस्त कढईमध्ये बनतात. तर या आखाड पार्टीला तुम्हीही असे चिकन तंदुरी नक्की करून बघा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक चमचमीत झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.